सकाळ धार्जिणा नाहीये असं त्याचा अर्थ झाला. या सगळ्या गोष्टी आहेत. ताणतणावाचं नियोजन, टीका, आलोचना, कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं. यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो. जाणकारांच्या येतोच, पण सामान्य माणसांच्याही येतो. कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट, दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या कार्य पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो मी. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. ताणतणावाचं नियोजन, टीका, आलोचना, कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं. यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो. जाणकारांच्या येतोच, पण सामान्य माणसांच्याही येतो. कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट, दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या कार्य पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो मी. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. हा वेळ झाल्याचा विशेष. तर मला आठवतंय, ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये स्वागत झालं, विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंडमध्ये मी आणि माझे 2-3 मित्र उभे होते. मी सांगतो, यातला फर्स्ट पर्सन सिंग्युलर विसरून जा, इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा, तसं सुचणं. तर हा इव्हेंट घडल्यानंतर मला माझ्या मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं, अरे म्हणे, यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे. एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नावच ठेवलं असतं. हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी. मी म्हटलं म्हणजे काय. ते म्हणे, मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं. आत्ताही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं. तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे. मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला. एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तो दुपारी 4 वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो. 8 वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोचतो. त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र. आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा 5 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल, म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही लोकांच्या लक्षात येते. हा 5 वर्षाचा देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे
आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे. आणि एवढंच नाही, परत नागपूरला येत असताना त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे. मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं. मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती, गोपूजन, गो गंगा गीता याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींचं खासियत आहे. हा सगळा राजकीय पटलाचा त्याच्यातल्या बऱ्या वाईट समजुतीचा विषय झाला. एक मधल्या काळामध्ये अमृतावहिनींनी एक गौप्यस्फोट केला, त्याला गौप्यस्फोटच म्हणू आपण, की मधल्या काळामध्ये वेषांतर करून देवाभाऊ कोणाला तरी भेटायला जात असत. मी म्हटलं जसं गोभक्ती ही लहानपणापासून आहे तसं वेषांतर सुद्धा आहे का? आणि मग मला एक किस्सा आठवला. हे 8वी 9वी 10वीतली सगळी मुलं फडणवीसांची